आज मी आलेलो होतो तुळशीबाग येथे कांचन आर्ट्सला. प्युअर फायबरच्या बनवलेल्या उत्तम आणि सुबक अशा मूर्त्या 2 फुटापासून 4.5 फुटापर्यंत अवेलेबल आहेत आणि तसंच पीओपीचे आणि फायबरचे सुद्धा मुखवटे आपण यावेळेला बनवलेत. साडी सकट दागिने साडी सकट एकाच दालनात तुम्हाला सर्व काही मिळून जाईल. फिनिशिंगचा आणि हुबेहूब असा कळणार पण नाही की कुठला फायबरचा आणि कुठला पीओपी. हा फायबरचा मुखवटा आहे आणि हा पीओपीचा मुखवटा आहे. जोपर्यंत आपण हातात उचलून बघत नाही तोपर्यंत कळणार नाही. फायबरच्या मूर्त्या आपल्याकडे 2.5 फूट, 3 फूट, 4 फूट, 3.5 फूट, 3.25 फूट अशा वेगवेगळ्या प्रकारामध्ये उंचीमध्ये अवेलेबल आहेत. कमळपाट आहे, ह्याला बघा खाली असा पाट आहे. अच्छा हा. ह्याच्यावर तुम्ही गणपती पण ठेवू शकता. जशा फायबरच्या मूर्ती आपण बघितल्या तशा या प्लॅस्टर ऑफ पॅरिस म्हणजे पीओपीच्या कमी किमतीच्या मूर्ती, अर्ध्या मूर्ती सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहेत. आज जशा आपण पीओपीच्या बघितल्या तशा या फायबर मधली हाफ बॉडी ती पण अशी स्टँड वरती ठेवतात. ती कुठल्याही स्टँड वरती बसते, त्याचेही हात असे निघतात. ही गौराईची पावलं आहेत, जी स्टँड बरोबर आपण आता बघितलं त्याच्या खाली ठेवली जातात. पिलवंड आपण म्हणतो म्हणजे बाळ. ती सुद्धा मूर्ती फायबरची अवेलेबल आहे, जी उत्तम प्रतीच्या फायबरची बनवलेली आहे. त्यामध्ये 2 प्रकार असतात. इथे लावलाय तसा तुम्ही बघू शकता.